नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन 2026साठी ग्रुप बीच्या परीक्षेसाठी जाहिरात आलेली आहे आणि ही जी परीक्षा आहे ती 14 जूनला होणार आहे आणि त्याचे जे फॉर्म आहेत ते 10 एप्रिल 2026पासून भरायला सुरुवात होते. तर जर तुम्ही फॉर्म भरला नाही आहे किंवा तुम्ही भरत आहात त्याच्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण ज्या फॉर्म भरताना चुका होतात त्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत आणि त्याच्यापूर्वी पूर्ण माहिती घेतली पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरा. याच्यामध्ये नॉन क्रिमिलियरबद्दल माहिती आहे, जागा किती आहेत, शेवटची डेट काय आहे, मेन्सचा क्रायटेरिया काय आहे, मेन्सनंतर ज्या जागा बदलणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला संधी भेटणार आहे का, या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये आपण सांगणार आहे. PWD असतील किंवा खेळाडू असतील सगळ्यांची इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा जागा किती आहेत. सुरुवातीला पहिलं तर एक्झामची डेट महत्त्वाची आहे. एक्झामची डेट 14 जून आहे. तुमच्याकडे फार कमी वेळ उरलेला आहे मित्रांनो. 14 जूनला एक्झाम आहे. आयोगानं ती तारीख डिसाईड केलेली आहे, तर त्याच तारखेवर आयोग ठाम आहे. एक्झाम पुढं अजिबात जाणार नाही आहे, त्याच दिवशी एक्झाम होते. फार वेळ कमी आहे, बरोबर. तर जागा किती आहेत तर बघा, जागा सहाय्यक कक्ष अधिकारी जागा किती आहेत, 6 पदं आहेत. 6 पदं, ठीक आहे, 6 पदं आहेत, ठीक आहे, ओके. त्याच्यामध्ये एकूण हे बघा हे असं जागांचं डिवायडेशन आहे, हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर राज्य कर निरीक्षक गट ब 236 पदं आहेत. 36 पदं आहेत, 236 पदं आहेत. त्यानंतर PSIची 310 पदं आहेत, ओके. हे जागांचं डिस्ट्रीब्युशन ज्या पद्धतीचं आहे ते तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत त्या अर्ज सादर करण्याची जी कालावधी आहे तो 10 तारखेपासून चालू होतो आहे दुपारी 2 वाजल्यापासून ते 30 एप्रिल 2026 रात्री 12 वाजेपर्यंत आहे. टाईम महत्त्वाचा आहे, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता 30 तारखेपर्यंत. ही डेट फार महत्त्वाची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला परीक्षेचं जर फी आहे, शुल्क आहे, ते जर स्टेट बँकेमध्ये भरायचं आहे चलनाद्वारे तर तुम्ही 2 तारखेपर्यंत भरू शकता, 2 मेपर्यंत. आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ही 4 मे 2026 बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला हे सगळं गोष्टी भरायच्या आहेत, फिल करायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मुदत शक्यतो वाढवून दिली जाणार नाही, ओके. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय तर याच्यामध्ये तुम्हाला जे OBCचं जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल किंवा जे सगळे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहेत, SCBC वाल्यांचं जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे, ठीक आहे. तर हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला 2025-26 किंवा 2026-27 या आर्थिक वर्षाचे उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत तुम्हाला अर्ज प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. इथं काय दिलेलं आहे हे व्यवस्थित वाचा. 2026मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे उमेदवारांना सन 2025-26 अथवा 2026-27 या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्ज सादर करताना अपलोड करणे अनिवार्य आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे फार महत्त्वाचं आहे, ओके. हे आहे नॉन क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये, ठीक आहे. त्यानंतर जाहिरात 2026ला आली आणि 2000 याचं हेच तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर एज रिलॅक्सेशनच्या बाबतीत जे आहे ओपन कॅटेगरीचे जे आहेत एज रिलॅक्सेशन, ठीक आहे. तर ज्या मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत घेतली आहे त्यांचा अराखीव पदावरील निवडीसाठी विचार करण्याबाबत शासनाच्या नियमानुसार कार्यवाही केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे, ओके, ठीक आहे. तर दिस युजली रिफर्स टू वेदर कॅन्डिडेट हू यूज रिलॅक्सेशन लाईक एज कॅन स्टील कम्पीट फॉर जनरल मेरिट लिस्ट. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला तर एखादा जर मुलगा ज्याचं एज संपलेला आहे, एज बार झालेला आहे, तर तो जर कॅटेगरीमधून एज बार झाला असेल तर तो ओपन कॅटेगरीमधून लढू शकतो, ओके. हा महत्त्वाचा मुद्दा झाला. त्यानंतर पात्रता फार महत्त्वाची असते. पात्रता बघा, पात्रता तुम्हाला वय बघा, इथं वय सगळ्यांचे दिलेले आहेत, किती कोणासाठी किती वय आहे ते दिलेलं आहे त्यांनी, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणासाठी किती वय आहेत ते, ठीक आहे. सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी काय आहे, राज्य कर निरीक्षकसाठी काय आणि पोलीस उपनिरीक्षकसाठी काय वय आहे ते सांगितलेलं आहे, ओके. त्यानंतर आता त्याच्या अगोदर आमची थोडंसं इन्फॉर्मेशन सांगतो. कंबाईनची जी जाहिरात आहे आणि राज्यसेवेची जी जाहिरात आहे त्याच्यासाठी आपल्याला
जबरदस्त अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही ऑल सब्जेक्ट मॅरेथॉन रिव्हिजन बॅच चालू आहे सध्याच्या कंडिशनला. फक्त 500 रुपयेमध्ये सर्व सब्जेक्ट GSचे विथ करंट अफेअर रिवाईज होते, विथ नोट्स तुम्हाला आहे. याचं टाईम टेबल 1 तारखेपासून बॅच चालू झालेलं आहे, पण जाहिरात आली आणि बरेच जण डिमांड करायला लागले म्हणून आपण त्याचे ॲडमिशन रिओपन केलेले आहेत. तर पॉलिटी कवर्ड आहे ऑलरेडी, इकॉनॉमी कवर्ड आहे. आज म्हणजे 10 तारखेपासून करंट अफेअर चालू होतं आहे. ठीक आहे, तर करंट अफेअर आपण 12 महिन्याचं कव्हर करणार आहे पूर्णपणे. आणि त्याच्यामध्ये त्यानंतर हिस्ट्री, बायोलॉजी सगळे विषय कव्हर या ठिकाणी करणार आहे. जे क्वालिफाईड कॅन्डिडेट आहेत, वेल क्वालिफाईड कॅन्डिडेट आहेत, प्रिलिम्स क्वालिफाईड, ज्यांनी प्रिलिम्समध्ये खूप चांगले मार्क घेतलेले आहेत, अशीच मुलं आपण या ठिकाणी अशाच लोकांना इथं शिकवण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी राज्यशास्त्र कव्हर झाले, इकॉनॉमी कव्हर झाले. जवळपास 227+ लोक या बॅचमध्ये आहेत. तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम लिंक येईल. तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही लगेच खाली डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म भरून घ्या, टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपला एकदम प्रॅक्टिकल अप्रोच आहे. हे बघा, NK सिंग समिती वगैरे इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये होतं. कमेंट करतात मुलं कंटिन्युअसली खाली, त्यांचं काय डाऊट असतील सांगतात सर. ठीक आहे, लाईव्ह सेशन होतात. तर त्याच्यामध्ये हँड रिटन नोट्स पण असतात, कारण की जिथं वेळ वाचायला पाहिजे तिथं वेळ पण आपण वाचवत आहे. ठीक आहे, हँड रिटन नोट्सचा वापर केला जातो आहे, ट्रिक्स दिल्या जात आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आहे. आणि डिजिटल फॉर्मॅटमध्ये सगळ्या नोट्स, क्वालिटीची ही नोट्स आहे अशा पद्धतीनं, जी प्रिलिम्स ओरिएंटेड आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्या ज्या पेपरला प्रश्न येणार आहेत PYQ बेस, त्या पद्धतीनं आपण डिजिटल नोट्स प्रोव्हाइड करत आहे. तर तुम्ही लगेच जॉईन करून घ्या. आणि कारण 1च महिन्याची बॅच आहे ही, तर तुम्हाला तयार व्हायचं असेल तर वेळ वाया घालवू नका. त्यानंतर शैक्षणिक अर्हता जी आहे, आपण बॅक टू द पॉईंट येऊ. शैक्षणिक अर्हता जी आहे ती शैक्षणिक अर्हता काय आहे, तर तुम्हाला ग्रॅज्युएशन तर पाहिजेच, ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि मुख्य परीक्षेकरता जर अर्ज करत असाल त्याच्या अगोदर तुम्हाला पदवीचं जे प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांसाठी हे मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्याच्या विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. आणि इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाची ही अट मुख्य परीक्षेचा जो अर्ज आहे ते स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. म्हणजे इंटर्नशिप पण तुमची या ठिकाणी कंप्लीटच पाहिजे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. एवढं डिटेल तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजे. ज्या टायमिंगला तुम्ही फॉर्म भरता त्या टायमिंगला जाहिरात आहे ती व्यवस्थित वाचत नाही तुम्ही, त्याच्यामुळे खूप जास्त इश्यू होतात. जर तुम्ही प्री क्लिअर झाला मेन्सला, ज्या टायमिंगला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्या टायमिंगला तुम्ही या गोष्टीमध्ये ट्रॅप होता आणि तिथंच मग तुम्ही बरोबर फसत असता. तर ही गोष्ट आत्ताच जर फॉर्म भरताना क्लिअर केली तर तुम्हाला पुढं अडचणी येणार नाही. तर PSIच्या बाबतीमध्ये शारीरिक पात्रता बघा कशा पद्धतीची आहे. शारीरिक पात्रता जी PSIची आहे ती कशी आहे बघा एकदा, जस्ट सेकंड. तर याच्यामध्ये 165 तुम्हाला सेंटीमीटर हाईट पाहिजे, पण ती कमीत कमी अनवाणी पायानं पाहिजे. तुम्ही चप्पल घालून चेक करू नका. ठीक आहे, तर अनवाणी पायानं तुमची 165 हाईट पाहिजे. आणि छाती तुमची 79 सेंटीमीटर पाहिजे न फुगवता. आणि फुगवायची क्षमता तुमची +5 पाहिजे. ठीक आहे, तर श्वास घेऊन आत +5 म्हणजे जवळपास तुमची किती पाहिजे, 84 पाहिजे फुगवून. आणि न फुगवता 79 पाहिजे. मुलींची जी हाईट आहे ती 157 पाहिजे, 157 पाहिजे. तुम्ही हाईट चेक करून घ्या, PSIला तुम्ही पात्र आहात का. ठीक आहे, आणि तुम्हाला जे हे आहे परीक्षेचे टप्पे तर तुम्हाला माहिती आहेत. प्रिलिम्स आहे, त्यानंतर मुख्य परीक्षा 400 मार्काची असणार आहे. शारीरिक चाचणी जी आहे ती क्वालिफाईंग झालेली आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये 60% गुण घेणं आहे. किमान 60% गुण म्हणजे 60 गुण घेणं आहे तुम्हाला कशामध्ये, शारीरिक चाचणीमध्ये. आणि मुलाखतीला जे पात्र आहेत त्याच्यासाठी मग नंतर 40 मार्काची मुलाखत होणार आणि फायनली तुमचं सिलेक्शन होणार. जे हे झालं PSIच्या बाबतीमध्ये, फक्त PSIचं चाललेलं आहे. आणि बाकीचं जे आहे ते तुम्हाला तिकडं इंटरव्ह्यू नाही आहे. ST आणि ASOला इंटरव्ह्यू नाही, डायरेक्ट तुम्हाला मेन्सनंतर रिझल्ट आहे. तर खेळाडूंबाबतीत फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला खेळाडूंच्या बाबतीमध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी शासन निर्णय दिनांक 1 जुलै 2016 सोबतचे परिशिष्ट क जे आहे, तर याच्यामध्ये पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकाच्या किंवा तत्पूर्वीचा असणे, तसेच सदर पडताळणी अहवाल अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला विभागीय क्रीडा उपसंचालक यांनी प्रदान केलेलं काय पाहिजे, प्रमाणपत्र पाहिजे. कुणी केलेलं पाहिजे, विभागीय क्रीडा उपसंचालक. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे खेळाडूच्या बाबतीमध्ये. ओके, तर तुम्हाला बघा ह्या ज्या गोष्टी दिल्या त्या सगळ्या वाचून घ्या डिटेलमध्ये. इथं जी माहिती दिलेली आहे ती शांतपणे वाचून घ्या. त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, तर तुम्हाला विभागीय क्रीडा उपसंचालक यांचं
हे पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे. तर जर तुम्ही ते जर नाही केलं, जर तुम्ही ते भरू शकत नसेल, अंतिम दिनांकाच्या अगोदर जर तुमच्याकडे विभागीय क्रीडा उपसंचालक यांनी विविध जे काही विहित केलेले नमुना आहे त्याप्रमाणे जर तुमच्याकडे प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर केला नसल्यास अथवा विहित दिनांकापूर्वी सक्षम प्राधिकरणाकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची पोचपावती सादर केली नसल्यास संबंधित उमेदवाराचा खेळाडू आरक्षणाचा दावा विचारात घेतला जाणार नाही. तुम्हाला अर्जाची पोचपावती पण अपलोड करायची आहे. कधी बघा, हे इथं दिलेलं आहे, हे वाचून घ्या. ठीक आहे. तर हे फार महत्त्वाचं होतं आणि हे तुम्हाला बंधनकारक आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर आरक्षण घ्यायचं असेल तर महिलांच्या बाबतीमध्ये काय आहे, महिलांच्या बाबतीमध्ये अशी गोष्ट आहे की नॉन क्रिमिलियर तर तुम्हाला पाहिजेच महिलांच्या बाबतीमध्ये. पण ज्या महिला अराखीव महिला आरक्षित पदासाठी जर निवड तुमची जर होणार आहे, ठीक आहे, काय म्हणलेलं आहे बघा, अराखीव महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची अट आता ह्यांनी रद्द केलेली आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा तुम्ही मिस करू नका. त्यानंतर ज्या SC ST सोडून ज्या बाकीच्या महिला आहेत, ज्या OBCमध्ये आहेत, ज्यांना OBCचा फायदा घ्यायचा आहे, ऑब्व्हियसली त्यांना क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर हे पाहिजे. तुमच्याकडे डोमासाईल पाहिजे अर्जामध्ये. ठीक आहे. महिलांसाठी ज्यांना आरक्षित पदांचा जर तुम्हाला दावा करायचा आहे तर तुम्हाला डोमासाईल हे पाहिजे. ओके. तर अशा पद्धतीनं सर्व माहिती होती. जर काही माहिती राहिली असं सांगायची तर तुम्ही शांतपणे ॲडव्हर्टाईजमेंट वाचा. आणि ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर एखादा संवर्ग याच्यामध्ये ॲड नसेल, ठीक आहे, एखादा जर संवर्ग ॲड नसेल तर नंतर जर प्रिलिम्स नंतर ॲड झाला आणि तुम्ही जर प्रीचा जर आता फॉर्म नाही भरलेला तर तुम्ही नंतर डिमांड करू शकत नाही त्यांना की आम्हाला डबल लिंक ओपन करून द्या फॉर्म भरण्याची. नंतर जागा वाढू शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि पूर्व परीक्षेच्या अगोदर या जागा वाढू शकतात. महत्त्वाचा मुद्दा आहे हा. जागा वाढवायच्या असतील तर ते पूर्वच्या अगोदर 100% जागा वाढवू शकतात. आणि नंतर मागणीपत्राद्वारे जर त्यांनी प्रीनंतर रिझल्ट येईपर्यंत जर त्यांना अजून जागा आल्या तर ते अजून ॲड करू शकतात, नवीन संवर्ग ॲड करू शकतात. पण तुम्ही तक्रार केली नंतर की आम्हाला पूर्व परीक्षेचा फॉर्म भरायची संधी भेटली नाही तर ते चालणार नाही. त्याच्यामुळं विदिन डेट तुम्ही फॉर्म भरून घ्या. ओके. ओके. थँक्यू व्हेरी मच. ही इन्फॉर्मेशन होती. सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात आली असेल. तुम्ही ही जाहिरात व्यवस्थित वाचा. जाहिरात व्यवस्थित न वाचल्यामुळे तोटा होतो. आपली बॅच आहे, वेळ कमी आहे, बॅच जॉईन करून घ्या. तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन होणार आहे. त्या ठिकाणी वेळ घालवत नाही, पण प्रॅक्टिकल अप्रोच आहे. ठीक आहे. तर त्या 500 रुपयेमध्ये सगळे रिव्हिजन तुमची कोणच करून देणार नाही. ॲग्रीवाले असतील, फॉरेस्टवाले आणि ग्रुप BC वाले सगळेजण तुम्ही काय करा, बॅच जॉईन करून घ्या आजच्या आज. तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.